तरी भांडूपमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे। आता एका शाळेच्या बाहेर ज्या ठिकाणी मतदान केंद्र जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे, तर त्या ठिकाणी आता अवघी 15 ते 20 मिनिटं राहिलेली आहेत। 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर वातावरणाचा उन्हाचा पारा जो आहे तो सतत चढत राहिलेला आहे। त्याच्यामुळे ऊन पडायच्या अगोदरच आपल्या मतदानाचा अधिकार आपण बजावावा यासाठी सजग आणि जागरूक मतदार जे आहेत, मुंबईकर जे आहेत, ते आतापासूनच मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लावून या ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळतंय। भांडूपमधली दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। IDUBS शाळेबाहेर मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि सर्वच म्हणजे 18 वर्षाच्या वरील सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन TV9 मराठी सुद्धा आपल्याला करतंय। मुंबईमधल्या या 6 लढतींकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर पाहिलं तर या लढतींकडे लागलेलं आहे, कारण मुंबईमध्ये जसा कौल तसा देशाचा कौल जो आहे तो आतापर्यंतचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे आणि ही लढत यंदा फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे शिवसेनेसाठी, ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि शिंदेंच्या शिवसेनेसाठी सुद्धा। त्याच्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहताय आज देशामध्ये 49 जागांवर मतदान होत आहे। 8 राज्यांमध्ये, महाराष्ट्र धरून 8 राज्यांमध्ये आज मतदानाचा 5वा टप्पा जो आहे तो पार पडतोय आणि देशांतर्गत चित्र जे आहे ते कसं आहे ते पण आपण पाहतोय। मे महिना 20 तारीखाची आहे। उन्हाचा पारा हा सतत चढाच राहिलेला आहे आणि गेल्या 3-4 दिवसांपासून मुंबईमधलं वातावरण जे आहे ते काहीसं बदलतंय। कधी थंडी तर कधी गरमी, अशा उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या सुद्धा लागताना आपण पाहतोय। मात्र त्याच्यामुळे ऊन चढायच्या अगोदरच आपला मतदानाचा अधिकार आपण बजावला पाहिजे, ही जागरूकता, ही भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी मतदार जे आहेत ते आतापासूनच म्हणजे सकाळी 6:30 वाजल्यापासूनच मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या रांगा लावतात। थेट जाऊयात भांडूपमध्ये। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, मतदारांचा एक मोठा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय भांडूपमध्ये। ऋषाली, खरं तर मतदानामध्ये मतदारांचा उत्साह जो आहे तो आपण पाहू शकतो। खरं तर भांडूप पश्चिम येथील IDBS शाळेच्या संपूर्ण मतदान केंद्राच्या प्रांगणात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली असल्याचं पाहायला मिळतंय। मतदानाला अजून 15 मिनिटं शिल्लक, मतदान प्रक्रिया सुरू होण्याला 15 मिनिटं शिल्लक असताना देखील संपूर्ण मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। खरं तर उन्हाच्या झळा खूप मोठ्या प्रमाणात आज येणार असल्यामुळे त्यामुळे संरक्षण होण्याकरता आणि त्याच्या अगोदर मतदान करण्याकरता मतदार जे आहेत ते जागरूक झालेले असल्याचं पाहायला मिळतंय। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये हे मतदान केंद्र येतंय आणि या संपूर्ण ईशान्य मुंबई लोकसभा मतदार केंद्रामध्ये जवळपास 16 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे, परंतु थेट लढत जी आहे ती संजय दिना पाटील अर्थात ठाकरे गटाचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आपण मतदारांमध्ये असलेली जागरूकता आपण पाहू शकतो की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ऊन संपूर्ण दुपारच्या मध्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पडणार आहे आणि त्याच्या अगोदरच मतदान आपलं झालं पाहिजे याकरता मतदार जे आहेत ते जागरूक झालेले आहेत। आणि आपण पाहू शकतो की वयस्कर मंडळी देखील लाईनीमध्ये या संपूर्ण मतदारांच्या रांगेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही रांग जी आहे ती मोठमोठी होताना आपल्याला पाहायला मिळते। जवळपास या लोकसभा मतदारसंघामध्ये 16 लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। लोकसभा मतदारसंघामध्ये किती मतदानाची टक्केवारी होणार आहे हे